रेश्माने आता मरणाची वार्ता करणार नाही असं म्हटलं खरं, पण ती कधीच रडणार नाही हे प्रॉमिस केल्याने मात्र मित्र परिवाराची भलतीच गोची झाली, कारण ते फुकटात होणाऱ्या मनोरंजनाला हुकले. हे कळून चुकल्यावर कैवल्य, ॲना, आशू आणि सुजय पैज लावतात की रेश्माला जो कोणी रडवेल त्याला 2000 रुपये नगद बक्षीस. त्यांच्या ह्या पैजेत मीनल शामिल होत नाही, परंतु त्यांना फितूर मात्र होते आणि पैजेबद्दलची सगळी माहिती रेश्माला देते. त्यामुळे रेश्मा येणाऱ्या वादळासाठीची पूर्वतयारी करते. विरोधी पक्षाकडून पहिलं आक्रमण करायला येतो आशू मसाला घेऊन, आणि त्याला साथ देण्यासाठी कैवल्य येतो. आशू रेश्माला इडलीमध्ये मसाला ऍड कर असा सल्ला देतो. इडली आणि मसाला हे किती ऑड कॉम्बिनेशन आहे हे समजवता राकेश आणि रेश्मा हे कॉम्बिनेशन कसं कधीच यशस्वी होणार नाही या विषयाकडे येऊन रेश्माला रडवायचं हा एकंदर प्लॅन होता. परंतु आशूच्या साथीला आलेला कैवल्य घातपाताचं तंत्र वापरून रेश्मा आणि राकेश या विषयाऐवजी आशू आणि किंजल कसे ऑड आहेत हे समजावू लागतो. आशू खूप प्रयत्न करतो, पण सगळे प्रयत्न अयशस्वी होतात. ॲना तर आपल्या पाळीव मांजरीच्या मरणाची कथा सांगून रेश्माला रडवायचा प्रयत्न करते, पण शेवटी ॲनाच ढसाढसा रडू लागते आणि परत जाते. सुजय तर अगदी कहरच करतो. रेश्माला थेट लग्नाची मागणी घालतो, अगदी गुलाब देऊन. राकेशशी तातडीने घटस्फोट घे असंही सांगतो. रेश्मा तेव्हा थोडी गांगरते, पण रडत नाही. तेवढ्यात ॲना मध्येच येऊन त्या दोघांचा फोटो काढते आणि सुजयने केलेली वातावरण निर्मिती बारगळते. थोडक्यात आशू, सुजय आणि ॲना तिघांचे प्रयत्न फसतात. आशू शेवटी एक थुकराट प्रयत्न करतो. रेश्माला 1000ची लाच देऊन सांगतो की आता रूम मध्ये सगळे आले की रडायचं आणि मग मी पैज जिंकेन आणि त्यातला शेअर तुला देईन. आणि हे कैवल्य पाहतो. कैवल्य याच गोष्टीचा वापर करून रेश्माला ब्लॅकमेल करतो. तू तुझ्या आईबाबांचे संस्कार विसरलीस. आईबाबांना हे कळलं तर त्यांना काय वाटेल. एक ना अनेक नौटंकी संवाद. रेश्मा इमोशनल होता होता रडू लागते. तेवढ्यात मीनल तिथे येते आणि रेश्माला ओरडते की ती यांच्या पैजेची शिकार का झाली. पण रेश्मा तिला एक्सप्लेन करते की हे कोणीच जिंकलेले नाहीयेत, कारण तिने स्वतःला रडवलंय. सो खरं तर पैज रेश्माने जिंकलीये. तर अशा प्रकारे रडूबाई रेश्माने एक लय भारी गेम खेळला आणि डोक्याने अख्खी पैजच जिंकली. 2000 रुपये जिंकले आणि त्या महिन्याचं घर भाडं कमावलं. नमस्कार, मी दिल दोस्ती दुनियादारी मधली मीनल. तुम्हाला जर आमच्या शोचे सगळे अपडेट्स हवे असतील तर प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.